मित्रांनो, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी कायमच प्रेक्षकांना नवनवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनय असो किंवा दिग्दर्शन, त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना अग्रस्थानी मानलं आहे. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतील त्यांनी प्रचंड नाव कमावले. त्यांचा ही अनोखी गाठ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं महेश मांजरेकर आणि प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. तर या चित्रपटात महेश मांजरेकरांची मानसकन्या गौरी इंगवले ही मुख्य भूमिकेत आहे. तर या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मांजरेकरांना त्यांच्या कॅन्सर विरुद्ध लढ्याबद्दल विचारणा करण्यात आली. आपल्या आजाराबद्दल बोलताना मांजरेकर म्हणाले, मला कॅन्सर झाला होता तरी मी शूटिंग करत होतो. तुम्ही मरेपर्यंत कायम जिवंत असता, त्यामुळे आपण आपल्या आयुष्यातही अगदी तसंच जगलं पाहिजे. मला कॅन्सर झाल्याचं कळताच मी मरेन हा विचार कधीच केला नाही. कॅन्सरच्या ऑपरेशननंतर मी बिग बॉसच्या प्रोमोचं शूटिंग केलं होतं. तेव्हा मी माझ्या पायाला व बोटाला अक्षरशः पिशव्या म्हणजे ट्यूब्स बांधून प्रोमोचं शूटिंग केलं होतं. मी हार मानली नाही आणि मला जेव्हा श्रेयसच्या आजाराबद्दल कळलं तेव्हा मी त्यालाही कसलं टेन्शन घेऊ नको, आरामात राहा असा सल्ला दिला होता. दरम्यान बिग बॉस मराठी 3चा सीझन सुरू होण्याआधीच महेश मांजरेकर यांना मूत्राशयाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यातून बरे होत त्यांनी या कार्यक्रमासाठी प्रोमो शूट केला होता. वेदना होत असूनही महेश यांनी चेहऱ्यावर त्या न दाखवता प्रोमोचं शूटिंग केलं आणि त्या कार्यक्रमाचंही सूत्रसंचालन केलं. दरम्यान आता ही अनोखी गाठ हा नवीन चित्रपट महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले ही जोडी प्रमुख भूमिकेत आहेत. तर या फ्रेश जोडीविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.